अमरावती जिल्ह्यामध्ये वर्षभरात 2 लाख शेतकरी कर्जासाठी सावकाराच्या दारी पोहोचल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। शेती बेभरवशाची झाल्याने वर्षभरात 96,000 शेतकऱ्यांना सावकाराच्या दाराचे उंबरठे झिजवावे लागले। यामध्ये मार्च अखेर 635 परवानाधारक सावकारांनी 1,91,271 शेतकऱ्यांसह आर्थिक अडचणीतील नागरिकांना 255 कोटींचं कर्ज वाटप केले। शिवाय हजारो अवैध सावकारांनी मनमानी व्याजाने वाटलेलं कर्ज शेकडो कोटींच्या घरामध्ये बँकांद्वारे कर्ज वाटपामध्ये सिबिल स्कोअर पाहिला जातो। शिवाय जास्तीची कागदपत्र सुद्धा मागितली जातात। अनेकदा शेतकऱ्यांजवळ पुरेशी कागदपत्र नसतात। बँकांद्वारे कर्ज वाटपामध्ये दिरंगाईचे प्रकार होतात आणि त्यामुळे आर्थिक अडचणीमधील शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी जावं लागतं। सहकार विभागाद्वारे 500 रुपयांत सावकारीचा परवाना मिळत असल्याने जिल्ह्यामध्ये सावकारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। शेतकऱ्याला भाव सुद्धा मिळाला नाही। हमी भाव तर फार कमी आहे आणि मार्केटात जाऊन तर मार्केटात तरी भाव नसल्यामुळं शेतकरी चिंतित पडलेला आहे। शेतकऱ्यासमोर असा प्रश्न निर्माण झालेला आहे का तो जगू की मरू, तर हा प्रश्न पडलेला आहे। भाजपचं सरकार म्हणजे प्रभू रामचंद्र भक्तांचं सरकार आणि प्रभू रामचंद्र जसे एकवचनी होते तसे आमचे देवेंद्रजी पण एकच वचनी आहे। बरेच शेतकरी म्हणे बच्चू कर्ज माफच होणार आहे, मग भरायचं कशा? आणि आता अशा दुधावस्थेत हा शेतकरी फसला का त्याच्याकडे कर्ज माफ होते म्हणून तो भरला नाही, त्याच्यानं नवीन कर्ज बँकेचं भेटू शकलं नाही, व्याज माफी होऊ शकलं नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी एक अजून झाली नाही, त्यामुळे अनेक शेतकरी सावकाराकडे चालले। त्यामुळे पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण होईल। यामुळे शेतकऱ्याच्या निश्चितच आत्महत्या सुद्धा वाढतील। म्हणून म्हणून सरकारनं याबद्दल पाऊल उचलणं गरजेचं आहे। असं जर झालेलं असेल तर ते निश्चितपणे चुकीची गोष्ट आहे। जे सावकारी कायद्यानुसार चुकीचं काम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। नाही, मी तेच सांगितलं की जे सावकारी कर्जाचा व्यवहार करत असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आणि या संदर्भामध्ये अधिकची माहिती देतात प्रतिनिधी छगन जाधव। छगन, मार्च अखेर 635 सावकारांकडून 255 कोटींचं कर्ज वाटप झालंय। काय या सगळ्या संदर्भामध्ये माहिती आहे? नक्कीच माधुरी, अमरावतीमध्ये जर बघितलं तर शेतावर जे पीक कर्ज घेतलं जातं, कर्जमाफी होणार या आश्वासनामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाहीये आणि आता त्याचा भुर्दंड देखील शेतकऱ्यांना बसतोय। कारण मार्च पर्यंत कर्ज भरल्यास त्यांना बिनव्याजी कर्ज हे दिलं जात असतं, मात्र मार्च नंतर जर का कर्ज भरायचं असलं तर ते व्याजासह शेतकऱ्यांना कर्ज भरावं लागतं आहे। आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना उत्पादन न झाल्यामुळे आधीच डोक्यावर असलेलं कर्ज शेतकऱ्यांकडे तसंच पडलेलं आहे आणि आता नवीन कर्ज कसं मिळवायचं यासाठी आता ते सावकारांच्या दारी पुन्हा एकदा परतल्याचं दिसत आहे। सावकारांकडून कर्ज घेऊन या वर्षी आपली शेतीचा खर्च भागवायचा या उद्देशात शेतकरी दिसतो आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जाचा जो व्याजदर आहे अवैध असेल किंवा सावकारांकडचा असेल तो अधिक असून देखील ते शेतकरी त्यांच्या सावकारांच्या दारात गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून कर्ज जे आहे ते उचललेलं आहे। मात्र आता हे कर्ज भरायचं कसं हा प्रश्न देखील त्यांच्या समोर मोठा उपस्थित आहे। सरकारने या सावकारांकडे लक्ष द्यावं किंवा सावकारांचं व्याजदर कमी करावं, अवैध सावकारी बंद करावी अशाच मागण्या सगळीकडे होत असताना मात्र सर्वात महत्वाचा मुद्दा जो राज्यामध्ये गाजतोय तो शेतकरी कर्जमाफीचा आहे। आणि आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार तसं आम्ही जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे, मात्र कधी करणार हे स्पष्टता नसल्यामुळे आता शेतकरी देखील भ्रमात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि आता शेतकऱ्यांच्या या खरीप हंगामाच्या नियोजनामध्ये सरकार आता काय करते, कारण दुसरीकडे जर बघितलं तर खतांचे दर असेल, बियाण्यांचे दर असतील ते देखील वाढलेले आहेत। म्हणजे चौफेर संकटात शेतकरी सापडलेला आहे। या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकार नेमकं आता काय पावलं उचलणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे। माधुरी, धन्यवाद छगन, आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।